रामराम राम. आत्ताच आपण मांगदारे पाटलाच्या मोसंबी बगीच्यामध्ये आपल्या धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या कंपनीची ट्रीटमेंट देऊन व्हिडिओ बनवला होता. पण त्या मोसंबीच्या बाजूलाच पाटील साहेबाचा आपल्याकडे 3 एकर ऊस आहे. पाटील साहेबाकडे आज 15 एकर ऊस आहे टोटल क्षेत्र ऊसाचं. परंतु त्याच्यामधला सेंटरचा आपण 3 एकर ऊस आपल्या धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या कंपनीच्या ट्रीटमेंट खाली घेतला होता पाटील सरांना विनंती करून. त्याचे आज जे रिझल्ट आलेले आज त्यांचा जो 15 एकरचा क्षेत्र आहे इथं पूर्ण ऊसाचं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपचा ऊस आज तरी आपले ट्रीटमेंट खाल्ला आहे. परंतु माझं मागील व्हिडिओप्रमाणेच सर्व ग्रुपमधील मेंबर यांना विनंती आहे की वडीगोद्री पाटाच्या जवळच रोडच्या बाजूला मांगदारे पाटलांची मोसंबी आणि ऊस आहे. तुम्ही प्रॅक्टिकली या आणि प्रॅक्टिकली एकदा ऊस आणि मोसंबीला व्हिजिट करा, डोळ्यांनी बघा ऊसाची क्वालिटी वगैरे कशी आहे काय आहे आणि त्याच्याबद्दल धन्वंतरी ट्रीटमेंट वापरून ऊसामध्ये काय रिझल्ट आलं आहे किंवा किती समाधानी आहेत ते आपल्याला मांगदारे पाटीलच सांगतील. बोला बोला तुम्हाला ऊसाला ट्रीटमेंट वापरून काय वाटलं? मोठ्या आवाजात बोला. ऊसाला ट्रीटमेंट घेऊन म्हणजे बरंच काही फरक पडला. भारी औषधं आणि चांगली क्वालिटी केली. पाटील साहेब जरा नवीन आहे, आमच्या एक्शनला बोलण्याचं हे नाही. परंतु असं व्यक्तिमत्व आज आपल्याला इथं व्हिजिटला आलेलं आहे की ज्यांनी आपला समर्थ सहकारी साखर कारखाना या ठिकाणी एकदम शिस्तप्रिय अशी 35 वर्षे नोकरी करण्यात केलेली आहे ते सरांनी. आणि सरांचा 35 वर्ष ऊसामध्ये असा गाढा अभ्यास आहे. त्यांनी प्रॅक्टिकल आज ऊसाला व्हिजिट देऊन ते पाहणी केलेली आहे आणि त्या ऊसाची पाहणी करत असताना आणि धन्वंतरी कंपनीच्या ट्रीटमेंट खाली हा ऊस त्यांना कसा वाटतोय किंवा कंपनीच्या रिझल्टबद्दल पाटील साहेब 2 शब्दात सांगतील आपल्याला काय रिझल्ट वाटतात. हां, मी आबासाहेब कोरडे समर साखर कारखान्याच्या निमित्ताने ऊस क्षेत्रात 35 वर्षापासून काम करतो आहे मी. आणि अनेक लोकांचे ह्या रासायनिक ह्याच्यामुळं ऊसाचे वजनं येईनात, ऊस अर्ली अनमॅच्युअर्ड होऊ लागले, मॅच्युअर्ड होऊ लागले. मी आता इथं व्हिजिट दिली तर धन्वंतरीचा हा ट्रीटमेंटचा प्लॉट आहे 3 एकरचा. आता याची जाडी बघा तुम्ही, जाडी चांगली आहे. ऊसाची कांडीचं पेरं लांब आहे आणि आत्ता ऊस फक्त 8 महिन्याचा आहे. बरोबर. हा 265 जातीचा ऊस आहे. हा जवळपास 14 महिन्यांनी जाणार आहे. अजून 6 महिने हा ऊस वाढवायचा आहे. हा तर हा ऊस मी गॅरंटीनं सांगतो, हा ऊस 80-85 प्लसचा ॲव्हरेज देणार आहे, 90च्या ॲव्हरेजला जाणार आहे. आणि इतकी एवढी मोठी आणि ही धन्वंतरीची ट्रीटमेंट काही एवढी महाग नाही. धन्वंतरी ट्रीटमेंट रासायनिकच्या कमी खर्चात करून इतकी क्वालिटी आणि इतका रिझल्ट आला आहे. एकदम सर्वांनी धन्वंतरी औषध वापरावं. धन्वंतरी कडून आणि माझ्याकडून खूप खूप पाटील साहेब आणि दोघांचे धन्यवाद. मित्रांनो, हे तंत्र तुम्ही लक्षात घ्या. सरांनी 35 वर्ष ऊस क्षेत्रात काम केलं आहे. त्यांचं गावही तीर्थापुरी आहे आणि खूप म्हणजे आज वय जवळपास सर वय म्हणजे 68 वर्षचा अनुभव आहे त्यांचा ऊस क्षेत्रातला. म्हणजे एकंदर जर बघितलं आपण बाहेरचा आणि कारखान्यातला सुद्धा समजा, त्यांचा जन्मच तीर्थापुरीचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी या पट्ट्यातच जन्म झालेला असल्यामुळं ते जन्मल्यापासूनच ऊस क्षेत्रातच जन्म त्यांचा असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासून ऊस बघितलेले. पण जर त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं धन्वंतरी कंपनीबद्दलचे जे रिझल्ट पाहून जर त्यांचं म्हणणं जर असं असेल तर तुम्ही नक्की सर्वांनी एकदा इथं येऊन व्हिजिट द्या. ऊसाची क्वालिटी बघा, खर्च बघा, स्वतः त्यांना विचारा आणि सर्वांनी असं भरघोस उत्पादन आपल्या शेतात घ्यावं अशीच आमची इच्छा आहे. हे उत्पन्न का होतं आहे मित्रांनो? ही कंपनी जी आहे ही शेतकऱ्याच्या कल्याणासाठी निर्माण झालेली कंपनी आहे. याच्यामध्ये जी ट्रीटमेंट बनवलेली आहे ही स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे. ऊसामध्ये आपल्याकडे शुगर केन किट असेल, शुगर गोल्ड असेल किंवा शुगर गोल्ड किट असेल, ही स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे. कमीत कमी खर्चात आहे. मित्रांनो, आपण गाड्याची गाड्या एकरी 20-20 पोते जे रासायनिक खतं किंवा अनावश्यक खतं जे जमिनीत टाकत आलेला होता आजपर्यंत, याचं जे फिक्सेशन झालं आहे याच्यामुळं जमिनीतून खताचा उचल पिकाला होत नाही आहे.
सगळं पेट्रोकेमिक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये पडल्यामुळं आणि फिक्स झाल्यामुळं ते खतं टाकलेले खतं हे जमिनीत फिक्स होतात. परंतु आपण जी ट्रीटमेंट बनवलेली आहे, ही जी किट आहे आपली, ही जमिनीत फिक्स झालेले खतं आणि आपण टाकलेले खतं हे पूर्ण 100% या पिकांना उपलब्ध करून देते. म्हणून ही ट्रीटमेंट आहे. आणि जे आपण याच्यामध्ये RPS देतोय, RPSमध्ये ओरिजिनल ह्युमस आहे, पूर्ण मायक्रोन्यूट्रन आहे, त्याच्यामुळे याची मूळ जबरदस्त डेव्हलप होती आणि म्हणून हे रिझल्ट आहे. स्वतः एकदा इथं व्हिजिट द्या, प्रॅक्टिकली बघा आणि याच्यानंतरही व्हिजिट देत राहा आणि या उत्पन्न बघा, खर्च बघा. नक्कीच इथं ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये आम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मोजून काढल्याशिवाय राहणार नाही, एवढा धन्वंतरीचा विश्वास देतो. आणि कधी इथं येऊन व्हिजिट करा. याच्यानंतरही खूप मोठा प्रोग्राम लावू, त्यावेळेसही या तुम्ही, डोळ्यांनी बघा, तुम्हाला नक्की आश्चर्यचकित असताल. परंतु उशीर करू नका. ज्यांना वापरायचं आहे, मोसंबी असेल, ऊस असेल, याच्यामध्ये तुम्ही स्वतः येऊन इथं व्हिजिट करा, प्लॉट मालकांशी भेटा आणि उशीर न करता लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये 5 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर क्षेत्राला वापरून रिझल्ट बघा आणि स्वतः रिझल्ट वापरून स्वतः भरघोस उत्पन्न आपल्या शेतामध्ये घ्या. जीवाणू, बॅक्टेरिया, गांडूळ, सेंद्रिय कर्ब हे जमिनीत जपणं आपलं कर्तव्य आहे आणि ते धन्वंतरी जपती आहे. आणि हे महान कार्य आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आणि एक दिवस भारतभर पोहोचल्याशिवाय राहणार नाही आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद.